आपलं नाव आणि गावाचा उल्लेख करा सर एकदा. नमस्कार, मी नवनाथ पवार, माजी सैनिक, येळपणे दुसरे बुद्रुक. आमची संघटना जे मल्हार फ्रेंड्स फाउंडेशन, आम्ही क्लासमेट बॅच 1999-2000ची जी विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी एकत्र येऊन स्थापन केली आहे. आणि आम्ही आत्ता या वर्षीचा उन्हाळा गरमी पाहून आत्ता वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. तर यामध्ये आमच्याबरोबरती श्री खंडेश्वर आजी माजी सैनिक व पोलीस संघटनाही आहे. त्या व्यतिरिक्त श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र यांची संघटनाही आम्हाला मदत करत आहे. आमचा येणाऱ्या काळामध्ये वृक्षारोपणाचा 1000 वृक्ष गावाच्या परिसरात लावण्याचा व ते संवर्धन करण्याचा आमचा उपक्रम आहे. नेमकं हे तुम्हाला कशी कल्पना सुचली आणि तुमचा उद्देश काय आहे याच्या पाठीमागचा? याच्या मागं आमची एक मीटिंग झाली एक 2 महिन्यापूर्वी उन्हाळ्यामध्ये बिलकुल, आणि आम्ही कार्यालयात बसलो होतो. तो बसणं असं हे झालं होतं. तर ते गरमी आणि त्याचं वातावरण पाहून आम्ही नियोजन केलं की म्हणलं आपल्याला ह्याच्यावरती उपाय काय केला पाहिजे. बरं, AC जर लावला, आपण आज AC लावू एका रूममध्ये. आज 125 करोड जनता आपली कुठे AC लावणार आहे. तर ह्या विचारातून आम्ही एक नैसर्गिक AC लावायचा प्रयत्न करायचा म्हणलं. आपण जर वृक्षारोपण चालू केलं तर ते आपलं टेम्परेचरही कमी करणार आहे, पाऊस पडायलाही मदत करणार आहे, वातावरणही चेंज करणार आहे आणि कृषी हे मृदा संवर्धन करणार आहे. मग या विचारातून आम्ही वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. खरं तर तुम्ही आता किती या ठिकाणी वृक्ष लागवड करत आहात? 1000 वृक्षांचं आमचं मानस आहे लावण्याचा. त्यातले आम्ही आता जवळजवळ 200-250 वृक्ष आम्ही आज लावणार आहोत. आणि हे वृक्षारोपण हे वन डे इव्हेंट नाही आहे, ही एक कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे. तर ह्याला आम्ही वृक्ष वाढवणं, त्यांना परत नवीन लागवड करणं, त्यांचं पाणी, त्यांचं बाकीचे नियोजन हे आम्ही एक कंटिन्यू बेसमध्ये करणार आहे तिथून पुढं. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी त्याचं संवर्धन जे करायचं तुम्हाला, होय. ते संवर्धन त्याची कशी तुम्ही पुढे आखणी केलेली आहे याची? आम्ही संवर्धन करण्यासाठी एक तर वृक्षाला शेळी मेंढी खाऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न हा केला आहे की वृक्ष हे शेळे खाणार नाहीत असे घ्यायचे पहिलं. दुसरं, आम्ही त्याला सुरक्षा जाळी लावतो आहे वृक्षाला. आणि तिसरं नियोजन आमच्याकडे ग्रामपंचायत आहे किंवा आमचे काही बागायतदार शेतकरी आहेत, त्यांच्या सपोर्टने आम्ही त्याला ठिबक सिंचन करून घेत आहे. दुसरा महत्त्वाचा विषय की तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता या माध्यमातून, की खरं तर यावर्षी जे टेम्परेचर होतं खूप भयानक होतं, याविषयी तुमचं काय मत आहे? या वर्षीचं टेम्परेचर भारतामध्ये काही ठिकाणी 45 डिग्रीला क्रॉस केले, 50 डिग्री क्रॉस झाली आणि 45 डिग्री ओव्हरऑल इंडियामध्ये आहे. तर 50 डिग्री आजच्या टेम्परेचरला आपण पूर्ण उन्हाळा पाहिला सर्वांनी, खूपच असह्य उन्हाळा होता. त्या व्यतिरिक्त पुढल्या 5 वर्षात जर असंच राहिलं चालू तर टेम्परेचर 55 डिग्री जाईल. आणि 55 डिग्रीचं टेम्परेचर गेलं तर आपल्याला भाजून होरपळून मरण्याशिवाय पर्याय नाही आहे. हे जर कुठे थांबवायचं असेल तर आपला वृक्षारोपण हा एकमेव मार्ग आहे त्यासाठी. आणि सरकारी स्तरावरही सरकारही त्यांच्या पद्धतीने करत आहे, पण आपण सामाजिक प्रयत्नातून एकत्र येऊन आपण वृक्षारोपण करावं हा निर्णय आम्ही घेऊन आम्ही त्यामध्ये सुरुवात केली आहे. आज आम्हाला पाहून बऱ्यापैकी संघटना, आता आमच्याबरोबर श्रीमंत राजे पवार घराणे संघटना पुण्याची आहे, त्यांच्या अध्यक्षांनी पुण्यावरून आम्हाला जसं आमचं जाहिरात आमची त्यांच्यापर्यंत पोहोचली सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यांनी स्वतःहून कॉल करून आम्हाला सांगितलं की साहेब आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही ग्रामीण भागामध्ये तुमच्याकडे जागा आहे, ग्रामपंचायतने आम्हाला सपोर्ट केला जागाला झाडासाठी काही, आणि तुमच्याकडे जागा आहे, आम्ही वृक्षारोपण करायला तिथे येऊ. आज त्यांची एक गाडी 50 झाडे घेऊन जाळी आणि सर्व सुविधा घेऊन येत आहे. त्या व्यतिरिक्त आमच्या गावातली सैनिक संघटना आहे, सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर नेतृत्व, सैनिक संघटनेचे अध्यक्ष असतील, बाकी सदस्य असतील, खूप चांगला एक टीम आहे त्यांची, आणि तेही आज आमच्याबरोबर आहेत. तसेच आमचा जो वर्गमित्र आहे, आम्ही 2000 साली 1999 साली आमची बॅच 10वी पास झालो होतो. त्यानंतर आम्ही परत 25 वर्ष 24 वर्ष आम्ही बरोबरच नाहीत. यावर्षी आम्ही एकत्र आलो. एकत्र आल्यानंतर आम्ही छोटा पहिला गेट टुगेदरचा कार्यक्रम केला. मग त्या ठिकाणी आमचं सगळ्याचं नियोजन ठरलं की आपण आता कोणी श्रीमंत झालं, कोणी गरीब आहे, कोणी आपल्यामध्ये अजूनही रोजंदारीवर काम करत आहे, तर ह्या सगळ्यांना बरोबर आणायचं असेल तर आपण एकत्र येऊ, सामाजिक उपक्रम राबवू, त्यांना मदत करू, सगळे बरोबर येऊयात. त्याचबरोबर आपण आपल्याबरोबर आपल्या गावचाही विकास करायचा आहे. आपले गाव खूप मोठं, लोकसंख्या दृष्टीने मोठं आहे आणि तालुक्यातलं चांगलं नावाजलेलं गाव आहे, पण आपल्या गावात विकास थोडासा काहीतरी कारणानं मागं आहे. तर ह्याला मदत करायची म्हणलं की सर्व संघटना, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक सर्वच क्षेत्रातील लोक एकत्र घेऊन आपण काम करावं, या विचाराने आम्ही संघटना स्थापन केली. आणि संघटनेला चालू करून आम्ही त्यामध्ये बरेचसे असे सामाजिक उपक्रम चालू केले आहेत. यामध्ये आम्ही आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी किंवा महिन्याला, आता मागच्या महिन्यामध्ये आम्ही 10वी-12वी निकाल लागले. त्यानंतर आम्ही आपल्या गावातले जे गुणवंत विद्यार्थी आहेत, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे आईवडील, कारण विद्यार्थी घडण्यामागे त्यांच्या आईवडिलांचा खूप मोठा हात असतो, तर आम्ही त्यांचा सगळ्यांचा सत्कार आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता. तर अशा प्रकारचे उपक्रम घेऊन
जनजागृती करणं, वृक्षारोपण करणं आणि हे सर्व कार्यामध्ये आम्ही एकत्र आहोत. म्हणजे तुमचं सामाजिक कार्य भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि असंच खरं तर 99-2000 बॅच अशाच बाकीच्या बॅचेस आहेत त्यांनी तुमचा आदर्श घ्यावा आणि काही ना काही थोडंफार याच्यामध्ये दुसरे उपक्रम असो किंवा काही पण असो त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं पण तुम्हाला वाटत असेल. बरोबर, अगदी बरोबर बोललात तुम्ही. मला तेच सांगायचं होतं आत्ता. हं. माझी तर बाकी बॅचला विनंती राहील आणि इव्हन आपलं गावच नाही, बाकीच्या गावातही शिक्षणाच्या एकत्र खूप सारे बॅच आहेत प्रत्येकांच्या याच्यामध्ये आणि संघटना आत्ता मी पाहिलं मागच्या काही वर्षामध्ये एकत्र येऊन गेट टुगेदर करण्याचा चांगला क्रेज वाढला आहे. तर त्या मुलांनी सुद्धा एकत्र यावं. आपली संस्था स्थापन नाही करता आली तरी काहीतरी छोटा ग्रुप स्थापन करून सामाजिक कार्यामध्ये उतरायला हवं. कोणत्याही बॅचला काही मदत लागली आमच्या याच्याकडनं संस्थेकडनं तर आम्ही सदैव द्यायला तयार आहोत. त्यांचं ते जनरल इन्फॉर्मेशनचा विषय असू द्या किंवा त्यांना काही बाकीची मदत असू द्या, आम्ही एकत्र त्यांना करायला तयार आहोत. धन्यवाद. जय मल्हार फ्रेंड्स फाउंडेशन येळपणी पिसोरे. आपण खूप सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी उपक्रम हाती घेतलेला आहे. तुम्हाला सर्वांना या कामाच्या भरपूर अशा